तर आजच्या दिवसाची सुरुवात की नाही स्वामींच्या दर्शनानेच झालेली, कारण आज गुरुवार होता आणि मम्मीचा सुद्धा उपवास होता. 11 गुरुवारचं व्रत चालू आहे तिचं, त्यामुळं की नाही तर छान अशी पूजा केलेली. माझा पण गुरुवार होता, पण मी की नाही आजची पूजा ही स्किप केलेली. फक्त की नाही 3 अध्याय वाचले आणि की नाही उठले, कारण की नाही दुसऱ्यांच्या घरी ही पूजा केलेली चालत नाही. त्यामुळं की नाही मी काही इथं पूजा वगैरे काही केली नाही आणि वाचन वगैरे पण की नाही लई केलं नाही. फक्त 3 अध्याय वाचलं, एक जपमाळ केली आणि उठले. आणि इथं समर्थ की नाही असा काही येऊन बसलेला. त्यानंतर की नाही छान अशी पुन्हा तयार झाले आणि की नाही जायला निघाले दीदीकडे, कारण की नाही मम्मी तर कामावर गेलेली, त्यामुळं की नाही घरात पण गमत नाही. त्यामुळं की नाही दीदीकडेच जायला निघाले आणि दीदीचं गाव इथनं की नाही 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. त्यामुळं की नाही तिकडंच जायला निघाले. आणि आजचा प्रवास की नाही बसमधूनच होता. आम्ही बसमधूनच चाललो होतो. त्यानंतर की नाही तिथं गेल्यावर की नाही थोडंसं खायला घेतलं, कारण आद्विका इकडं दीदीसोबत आलेली परवा. त्यामुळं की नाही तिच्यासाठी इथं खायला घेतलं आणि दीदीला बरं नव्हतं. त्यामुळं की नाही आज जेवणाचं काम माझ्याकडेच होतं. त्यामुळं की नाही ते जेवण करायला घेतलेलं. छान असं की नाही आज पनीर करणार होते, त्यामुळं की नाही इथं कांदा वगैरे फ्राय करायला घेतलेलं. पनीरसुद्धा आणलेलं आणि छान असं की नाही पनीर वगैरे छान करून घेतलं. आणि मला तर पर्सनली खूप म्हणजे खूप आवडतं पनीर आणि घरात पण सगळ्यांना आवडतं. त्यामुळं की नाही ते सगळ्यांसाठीच की नाही केलेलं आणि थोडंसं की नाही पातळच केलेलं, जेणेकरून आपल्याला की नाही भातासोबत पण हे खाता येईल. त्यामुळं की नाही थोडं पातळ केलेलं आणि इकडं चपात्यासुद्धा लाटायला घेतलेल्या आणि भातसुद्धा एका साईडला लावलेलं. आणि मला काम करताना बघून दीदीला थोडं वाईट वाटत होतं, पण काय होतं एका दिवसानं काय होणार नाही. माझ्याकडे आले की त्याची पण मला खूप मदत होते. त्यामुळं की नाही दीदीला असू दे बोलले. चला इथंच व्हिडिओचा एंड करते. बाय.